बी कॉम फोर्थ सेमच्या विद्यार्थ्यांनो, आपलं हे युनिट 2मधलं व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल ची दुसरी मेथडचा आहे. मी पहिल्या मेथडचा तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचा व्हिडिओ पाठविला होता. आता ही दुसरी मेथड, एकूण तुमचे 4 मेथड्स आहेत आणि 4पैकी ही दुसरी मेथड्स, त्यानंतर तिसऱ्या नंबरची ॲन्युटी मेथड्स आणि चौथ्या नंबरचं कॅपिटल एज मेथड्स. एवढं नक्की लक्षात घ्या, या 4ही मेथड्सवर तुम्हाला 2-2 म्हणजे जवळपास 10 क्वेश्चन्स येणार आहेत आणि 10 क्वेश्चन्स तुम्हाला मी जे तुम्हाला व्हिडिओ देत आहे याच्यातून तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला विचारू शकतात की सुपर प्रॉफिट दिलं राहील की आणि इयर ऑफ परचेस दिलं राहील, तो व्हॅल्यू ऑफ गुडविल काय असं तुम्हाला विचारलं जाईल. आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे व्हिडिओ बघून काळजीपूर्वक बघा आणि त्यातूनच तुम्ही हे सगळे बरोबर सोडू शकता. आता व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल काढत असताना आपण जेव्हा व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविल काढू तर या व्हॅल्युएशन्स ऑफ गुडविलमध्ये तुम्हाला जे आहे सुपर प्रॉफिट मेथडमध्ये आपलं गणित सोडवायचं असेल आणि त्याचं व्हॅल्यू ऑफ गुडविल काढायचं असेल आपल्याला, तर या 4 स्टेपमध्ये आपल्याला गुडविल काढावं लागत असते. सगळ्यात पहिली स्टेप कुठली आहे की कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आपण पहिल्या मेथडमध्ये ॲव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा मी शिकवलं होतं. ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे काही विशेष नाही आहे. जसं 5 वर्षाचा प्रॉफिट दिला असेल तर तो प्रॉफिट जोडून घ्यायचा, त्याची बेरीज करायची 5 वर्षाच्या प्रॉफिटची आणि त्यातनं जर मग काही खर्च मायनस करायचे राहून गेले असेल तर ते एक्सपेंडिचर मायनस करायचे आणि मायनस केल्यानंतर मग जो राहील त्याला त्याला प्रॉफिट मिळेल आणि मग त्याला नंबर ऑफ इयरने डिवाईड करायचं आणि मग नंबर ऑफ इयरने डिवाईड केल्यानंतर तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट असा निघून जाईल. आणि म्हणून ही झाली स्टेप पहिली की त्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढले जाते. आणि सुपर प्रॉफिट याचा अर्थ मग मी तुम्हाला नंतर सांगतो. मग दुसरं स्टेप अशी आहे की कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट म्हटलेलं आहे. आता नॉर्मल प्रॉफिट म्हणजेच कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय बाय NRR. NRRचा अर्थ होतो आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजेच हा जो कुठलाही उद्योजक असेल यांनी लावलेलं भांडवल, त्याला कॅपिटल एम्प्लॉईड असे म्हणतात. आणि म्हणून मग कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय बाय किंवा याचं मल्टिप्लाय बाय NRR म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे 10 लाख लावले असेल ना 10% रिटर्न असेल तर 1 लाख रुपये प्रॉफिट होणार तुम्हाला, नॉर्मल प्रॉफिट. आणि मग नॉर्मल प्रॉफिटपेक्षा जर मला ॲव्हरेज प्रॉफिट झाला असेल तर त्याला सुपर प्रॉफिट म्हणतात. म्हणून 3 नंबरच्या स्टेपमध्ये बघा सुपर प्रॉफिट म्हटलं. सुपर प्रॉफिट म्हणजेच काय बघा की ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट हा नॉर्मल प्रॉफिटपेक्षा जास्त असेल तरच सुपर प्रॉफिट असतो, अन्यथा सुपर प्रॉफिट नसेल. म्हणून ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट म्हणजे पहिला नंबरचा प्रॉफिट जो आहे ॲव्हरेज प्रॉफिट त्यामधनं नंबर 2चा सुपर प्रॉफिट मायनस करायचा असतो. मग ह्याला हे जर काढल्यानंतर याला आपण सुपर प्रॉफिट असे म्हणणार. आणि मग चौथी स्टेप असते कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. तर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल कशी निघणार बघा की काढलेला जो सुपर प्रॉफिट आहे त्या सुपर प्रॉफिटला आपण किती नंबर ऑफ इयर दिलेलं असेल किंवा टाईम दिलं असेल त्यांनी मल्टिप्लाय करत असते. अशा प्रकारे या 4 स्टेपमध्ये आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं असते. आता मी तुम्हाला पहिले एक्झाम्पल स्टार्ट करणार. या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 3-4 एक्झाम्पल सोडून देणार. तर पहिल्या नंबरचं एक्झाम्पल बघा. आता या एक्झाम्पल पहिले वाचून घेऊया आणि मग त्यानंतर मग आपण गणित सोडूया. पहिलं एक्झाम्पल त्याने का म्हटलेलं बघा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय 4 year परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. अर्थ समजला का तुम्हाला? काय म्हटलं त्यांनी की त्यांनी म्हटलेलं आहे की दिले गेलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करायची आहे आणि ती किती 4 वर्षाच्या सुपर प्रॉफिटला 4 वर्षांनी 4 year परचेस ऑफ सुपर प्रॉफिट असं म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे 4 year परचेस ऑफ सुपर प्रॉफिट म्हणजे सुपर प्रॉफिटला 4 वर्षानं गुणाकार करून तुम्हाला काढायचं आहे. त्यामध्ये गणितात त्याने पुन्हा काय दिलं बघा, ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे ज्यांनी कॅपिटल म्हणजे एवढं भांडवल लावलेलं आहे, 7.5 लाखाचं भांडवल आहे, 7.5 लाख रुपये, याचं तुम्हाला काम पडणार आहे स्टेप नंबर 2मध्ये. मग दिलेलं आहे बघा 2 नंबरमध्ये नेट प्रॉफिट दिलेलं आहे तुम्हाला. या 2 नंबरमध्ये बघा नेट प्रॉफिट दिलेलं आहे ऑफ द फर्म लास्ट 4 year, मागच्या 4 वर्षामधला त्यांनी तुम्हाला नेट प्रॉफिट दिलेलं आहे.
पहिला प्रॉफिट आहे 1,35,600, दुसरा 1,07,000, तिसरा 1,31 आणि चौथा 1,27,000. तर ह्या 4ही वर्षाच्या प्रॉफिटचं तुम्हाला स्टेप 1मध्ये काम पडेल, कॅपिटल एम्प्लॉईडचं स्टेप 2मध्ये काम पडेल. त्याच्यानंतर त्यांनी 3 म्हटलेलं की फेअर रेम्युनरेशन ऑफ पार्टनर फॉर देअर सर्व्हिस 15,400 पर ॲनम. म्हणजे हे जो ॲव्हरेज प्रॉफिट काढताना फेअर रेम्युनरेशन्स त्यांनी मायनस केल्या गेलेलं नव्हतं म्हणते, म्हणून तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट पहिले यांची बेरीज केल्यानंतर भागीला 4 केल्यानंतर फेअर रेम्युनरेशन्स मायनस करावं लागेल, कारण हा खर्च मायनस करायचा राहून गेला. ते केल्यानंतरच तुम्हाला हा प्रॉफिट काढावं लागेल, ॲव्हरेज प्रॉफिट. आणि याचंसुद्धा काम तुम्हाला म्हणजे पहिल्याचं काम आहे दुसऱ्या स्टेपमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्याचं काम आहे पहिल्या स्टेपमध्ये. आणि 4 नंबर बघा, रेट ऑफ इंटरेस्ट एक्सपेक्टेड फॉर द कॅपिटल हॅविंग रिगार्ड टू देअर इन्व्हॉल्ड 12%. म्हणजे याला म्हणतात की तुम्ही जो कॅपिटल एम्प्लॉयड केला त्याच्यावर तुम्हाला अपेक्षित रेट ऑफ रिटर्न म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो स्टेप नंबर 2मध्ये आहे, तर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न हा 12% दराने दिलेला आहे. आता हे उदाहरण आपण कसं सोडवतो, आपलं बघ एवढा कॅपिटल एम्प्लॉयड मिळालं किती आपल्याला 7.5 लाख रुपये, नॉर्मल रेट ऑफ किती मिळालं आपल्याला 12%, प्रॉफिट किती वर्षाचं दिलेलं आहे 4 वर्षाचं दिलेलं आहे. त्या प्रॉफिटमधनं दरवर्षी 15,400 मायनस करायचं आहे, म्हणजे 4 वर्षातलं, म्हणून आपल्याला प्रॉफिटचं डिवाईड केल्यानंतर नॉर्मल प्रॉफिट काढताना 15,400 आपल्याला मायनस करावं लागेल आणि मग त्या 4ने त्याला डिवाईड करून घ्यावं लागेल अगोदर. आणि मग सुपर प्रॉफिट विचारलेलं आहे, तुम्हाला गुडविल विचारलेलं आहे, सुपर प्रॉफिटच्या 4 वर्षाबरोबर विचारलेलं आहे. आता हे गणित कसं सोडवायचं तर तुम्हाला मी सांगतो बघा. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला का सांगितलं की या 4 वर्षाचं प्रॉफिट जोडून घ्यायचं आहे. बघा आपल्या दिलेल्या गणितामध्ये पहिल्या वर्षी प्रॉफिट होता दिलेला, दुसऱ्या वर्षी दिलेला आहे, तिसऱ्या वर्षी दिलेला आहे, चौथ्या वर्षी दिलेला आहे. एकूण प्रॉफिट दिलेलं आहे 5,06,000 आणि यामधनं 4 वर्षाचं 61,000. ही पण मेथड्स आहे, नाही तर मग तो दुसरी मेथड मी सांगतो तुम्हाला. त्यांनी का केलं मग या 4 वर्षाचं एका वर्षाचं 15,400 असे 4 वर्षाचे 61,400 रेम्युनरेशन मायनस केले, म्हणजे ॲडजस्टेड प्रॉफिट 4 वर्षाचा निघाला 4,39,000. आणि मग या प्रॉफिटला बघून घ्या त्यांनी 4ने डिवाईड केलेलं आहे, 4,39,000 हे टोटल राहिला प्रॉफिट आणि त्याने 4ने डिवाईड केलं, तर याला ॲव्हरेज प्रॉफिट म्हणतात. ही झाली स्टेप नंबर 1. किंवा तुम्ही दुसरं असं करू शकता, हेच उत्तर येईल तुमचं हे वालच, पण कसं करू शकता बघा की एकूण 5 प्रॉफिटची टोटल ती 5,00,000 आपले 600 ही बेरीज आली होती. पहिले यानं 4ने डिवाईड करा, मग जो डिवाईड येईन त्यातनं मग मायनस करायचं एकाच वर्षाचं 15,400. असं जर 1 वर्षाचं केलं, डिवाईड केल्यानंतर जर मायनस केलं तर एकाच वर्षाचं मायनस करावं लागेल आणि डिवाईड करण्याच्या पूर्वीचं मायनस करत असेल तर तो 4ही वर्षाचा मायनस करावं लागेल. तर आपण डिवाईड केल्यानंतर जर मायनस केलं तर फक्त 15,400 मायनस करावं लागेल. पण इथं आपण का केलेलं बघून घ्या, 4 वर्षाचं असल्यामुळे पूर्ण मल्टिप्लाय बाय 4 करून मायनस केलेलं आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की टोटल प्रॉफिट जो दिला गेलेला आहे आपल्या गणितामध्ये यावाल्या, हा टोटल प्रॉफिट 4 वर्षाचा हा खर्च मायनस करून आहे. मग आता डिवाईड केल्यानंतर पुन्हा मायनस करायची गरज नाही आहे. जर तुम्ही हे न करता मायनस न करता याला जर डिवाईडने 4 केलं असतं तर मग इथं दुसरी रक्कम आली असती आणि मग 15,000 फक्त 400 एका वर्षाचे मायनस केले असते, तरी एवढंच उत्तर आलं असतं तुमचं. तुम्ही करून बघ जा वाटल्यास, ठीक आहे. म्हणजे हे उत्तर 2 मेथडनं काढू शकतो. एक तर असं 4 वर्षाचं असल्यामुळे 4ने मल्टिप्लाय करून मायनस करणे, किंवा मग इथे भाग दिल्यानंतर या संख्येला भाग दिल्यानंतर फक्त 15,400 वजा करून, तरी तुमचं उत्तर एवढंच येणार. तर अशा पद्धतीने हे तुम्ही ॲव्हरेज प्रॉफिट काढलेला बघा स्टेप नंबर 1. हा स्टेप नंबरचा आपण ॲव्हरेज प्रॉफिट, याला फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिटसुद्धा म्हणतात. याला ॲव्हरेज प्रॉफिट किंवा हे बघा ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट म्हटलेलं आहे. मग स्टेप नंबर 2 नॉर्मल प्रॉफिट म्हटलेलं आहे बघून घ्या. तर नॉर्मल प्रॉफिटचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेलंच आहे, कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय बाय NRR. तर आपल्या उदाहरणात बघा कॅपिटल एम्प्लॉईड आहे 7.5 लाख रुपये. कॅपिटल एम्प्लॉईड आपल्या उदाहरणात आहे 7.5 लाख रुपये आणि याच्यावर 12% म्हणजे असं काढू शकतो, तर ते उत्तर येणार आहे 90,000 रुपये. मग आपण असंही या फॉर्म्युला लावू शकतो
की कॅपिटल एम्प्लॉईड नॉर्मल प्रॉफिटला फॉर्म्युला कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय बाय NRR. मग एकूण 7,50,000 गुणिला 12%. तर 7,50,000 12% काढलं तर तुमचं नॉर्मल प्रॉफिट हा एवढा येणार. किती? नॉर्मल प्रॉफिट हा तुमचा 90,000 येणार. कॅल्क्युलेट करून घ्या. 7.5 लाखावर 12%. हा झाला नॉर्मल प्रॉफिट. आता आपलं बघा पहिलं ॲव्हरेज प्रॉफिट किती मिळाला? 1,09,700. नॉर्मल प्रॉफिट मिळालं 90,000. म्हणून हे बघा सुपर प्रॉफिट काढलेलं आहे त्यांनी. 1,09,750 मायनस 90,000 म्हणजे सुपर प्रॉफिट आला 19,750. 1,09,000 हा ॲव्हरेज प्रॉफिट आहे आणि या ॲव्हरेज प्रॉफिटमधून नॉर्मल प्रॉफिट मायनस केला. फॉर्म्युला आपला आहेच ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. याला फ्युचर मेंटेनेबल ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट जर केला तर 19,750 रुपये तुमचा हा सुपर प्रॉफिट निघेल. मग सुपर प्रॉफिट निघाल्यानंतर व्हॅल्यू ऑफ गुडविल बघा. त्याने असं म्हटलेलंच फॉर्म्युल्यामध्ये आपल्या की व्हॅल्यू ऑफ गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर. हे बघा सुपर प्रॉफिट आपलं 19,750 आहे आणि 4 वर्ष म्हटलेलं आहे म्हणजे 19,750 गुणिला 4 जर केलं तर 79,000 रुपये हा तुमचं याचा आन्सर येईल. ठीक आहे. आता असंच सेम प्रॉब्लेम अजून पुन्हा 2 नंबरचं घेतो आहे मी. बघा या प्रॉब्लेममध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे बघा की फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय 3 इयर परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. आता इथं मागच्या उदाहरणात तुम्हाला 4 इयर म्हटलेलं होतं. या उदाहरणात तुम्हाला बघा 3 इयर म्हटलेलं आहे. या उदाहरणातसुद्धा बघा कॅपिटल एम्प्लॉईड 6 लाख दिलेले आहे. 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. असं नाही आहे की इथं 3 म्हणून इथं 3 प्रॉफिट. इथं कधी 5 वर्षाचं प्रॉफिट देऊ शकतो. त्याच्यानंतर फेअर रेम्युनरेशन ऑफ पार्टनर मागच्याच अंतर्गत 13,600 एका वर्षाचं मायनस केलं नाही म्हणते बघा. त्याच्यानंतर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12% आहे आणि सनरी ॲसेट्स ऑफ फर्म्स आणि लायबिलिटी याचं काही काम नाही आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे. याचं काही काम नाही आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आता आपण याचं उत्तर बघूया. 2 नंबरचं उत्तर बघा. हे बघा यामध्ये त्यांनी काय केलेलं बघून घ्या. पहिले 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला जोडून आणि मग हा 13,000 या 3 वर्षाच्या प्रॉफिटमधनं 13,600 एका वर्षाचं म्हणून 3 वर्षे किती 40,800 मायनस केले तर 2,70,000 राहते. 2,70,000ला 3 डिवाईड केलं तर 90,000 येते. दुसरी मेथड पुन्हा एकदा समजून सांगतो मी तुम्हाला. हे कोणतं ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याची अजून एक मेथड आहे. कन्फ्यूज होऊ नका. ती अशी की आपल्याला पहिले 3,10,000 दिलेलं आहे. आपली बेरीज आलेली आहे 3,10,800. या 3,10,800ला 3 डिवाईड करायचं. जो डिवाईड येईल यामधनं फक्त एका वर्षाचे मग किती 13,600 मायनस करायची तर तुमचं एवढं उत्तर येईल. मग सरळ सरळ भाग दिल्यानंतर तर हे सरळ डायरेक्ट 90,000 उत्तर निघेल. अशी पण एक मेथड आहे. कारण हा याने भाग शेवटी दिलं आपण अगोदर दिलं तर फक्त एवढंच मायनस करू लागेल 13,600. अशा 2 मेथड्स आहे. एक तर अगोदर मायनस करायचं असेल तर पूर्ण 4 दिलेल्या जेवढे वर्ष आहे तेवढ्या वर्षाचं मायनस करायचं. जर भाग दिल्यानंतर मायनस करायचं असेल तर फक्त एका वर्षाचं मायनस करायचं. ओके. हा जो खर्च राहिलेला आहे रेम्युनरेशन ऑफ पार्टनर. तर आता तुमचं बघा 2,70,000 याच्यामध्ये तुमचं ॲव्हरेज प्रॉफिट 90,000 उत्तर निघालेलं आहे. त्याच्यानंतर मग दुसऱ्या नंबरची स्टेप नॉर्मल प्रॉफिटची. नॉर्मल प्रॉफिटची कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाय बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजेच 6 लाखावर 12%. फॉर्म्युला काय आपला आणि इथं फॉर्म्युला 6 लाखावर 12% ते 12,72 म्हणजे तुमचं सुपर प्रॉफिट नॉर्मल प्रॉफिट किती निघतो या 72,000 रुपये नॉर्मल प्रॉफिट निघाला. तो कसा निघाला आपण असा फॉर्म्युला लावतो बघा. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू म्हणजे NP ज्याला नॉर्मल प्रॉफिट कॅपिटल एम्प्लॉईड इंटू NRR. आता कॅपिटल एम्प्लॉईड किती आपलं 6 लाख आहे
मी तुम्हाला फॉर्म्युल्यात सुरुवातीला सांगितलं होतं, गुणिला 12%, आणि याचे उत्तर येणार मग तुमचे 72,000. अशा प्रकारे असं फॉर्म्युला लिहूनच तुम्ही नॉर्मल प्रॉफिट काढा. इथं तुम्हाला मी डायरेक्ट काढून दाखवलेल्या गणित पुस्तकामध्ये. आणि म्हणून इथं सरळ 72,000 उत्तर आलं. 6 लाख कॅपिटल एम्प्लॉयड आहे, त्याच्यावर 12% 72,000 रुपये आले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तिसऱ्या नंबरची स्टेप आहे सुपर प्रॉफिट काढायची. हा ॲव्हरेज प्रॉफिट आहे 90,000 आणि यातून नॉर्मल प्रॉफिट हा 72,000 आहे 2 नंबरचा. 1 नंबर स्टेपमधून 2 नंबरचा स्टेपचा प्रॉफिट मायनस करायचा, तर तो प्रॉफिट येतो 18,000. याला सुपर प्रॉफिट म्हणतात. आणि या सुपर प्रॉफिटला 3 इयर परचेस म्हटलेलं आहे बघा. 18,000 गुणिला 3 म्हणजे 54,000 उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे व्हॅल्यू ऑफ गुडविल सुपर प्रॉफिटद्वारे हे दुसरं एक्झाम्पल झालेलं आहे. त्यानंतर मग आता आपण पुन्हा एक एक्झाम्पल घेऊया. आता ह्या एक्झाम्पलमध्ये थोडं तुम्हाला 3च एक्झाम्पल घातो, 2 साधे घेतले, आता एक तिसरं एक बॅलन्स शीटवाला घेतो आहे. या गणितामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसत असेल की अगोदरचे 2 उदाहरणं आपण जे घेतलेले आहे त्या 2 उदाहरणामध्ये तुम्ही बघितलं असेल की सरळ माहिती दिलेली होती आणि कॅपिटल एम्प्लॉयड दिलेलं होतं. परंतु या गणितामध्ये 3 नंबरच्या बघा तुम्हाला बॅलन्स शीट दिल्या गेलेली आहे. आणि जर बॅलन्स शीट दिल्या गेलेली असेल तर इथे दिल्या गेलेलं हे कॅपिटल घ्यायचं नसते. मग आपल्याला या ॲसेटमधनं ही लायबिलिटी एक्सटर्नल मायनस करायची असते, त्याला म्हणतात कॅपिटल एम्प्लॉयड. पण ही ॲसेट घेत असताना इथं दिल्या गेलेलं जे प्राईस असेल ते प्राईस घ्यायचं असते या ठिकाणी. ओके. आणि म्हणून कॅपिटल एम्प्लॉयड अगोदर कॅल्क्युलेट करावं लागत असते. तत्पूर्वी आपण या उदाहरणात वाचून घेऊ की एका कंपनीची बॅलन्स शीट दिलेली आहे तुम्हाला. या बॅलन्स शीट अशी आहे. यांच्या मग व्हॅल्यूज बदलल्या म्हणते की बघा की या ठिकाणी बिल्डिंगचं व्हॅल्यू 3 लाख आहे म्हणते, ॲक्च्युली 2,50,000 आहे, तर आपल्याला घेताना आता 3 लाख घ्यावं लागेल. इथे स्टॉकचं प्राईस या उदाहरणामध्ये 90,000 आहे इथे, पण इथं 80,000 झालेलं आहे, तर हे प्राईस घ्यावं लागेल. फर्निचरचं प्राईस आपल्याला 25,000 दाखव, इथं 30 घ्यावं लागेल. आणि देअर इज द डिव्हॅल्युएशन ऑफ मशिनरी, म्हणजे मशिनरीचं किंमत जे आहे 30,000 रुपये. इथं मशिनरी बघा 2 लाख आहे, तर डिव्हॅल्युएशन्स ऑफ मशिनरी 30,000 रुपये आणि त्याचं व्हॅल्युएशन्स आपल्याला कमी करून घ्यायचं, म्हणजे 1,70,000 रुपये घ्यावं लागेल ते. पुढे या गणितात बघा गुडविल इज टू बेस्ड 3 टाइम्स, म्हणजे 3 टाइम म्हणजे 3 इयर म्हटलेलं आहे ऑफ ॲव्हरेज सुपर प्रॉफिट. हे बघा या गणितात त्याने काय म्हटलेलं आहे, 3 इयर परचेस ऑफ सुपर प्रॉफिट लास्ट 5 इयर, म्हणजे मागच्या 5 वर्षाच्या ॲव्हरेजवर काढून तुम्हाला 3 इयरचं काढायचं आहे. म्हणजे आता बघा मग या उदाहरणामध्ये पुन्हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेलं आहे, बघून घ्या. हे बघा रिजनेबल रेट ऑफ रिटर्न, इट इज कॉल्ड नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12% आहे. आणि मागच्या 5 वर्षाचं प्रॉफिट तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर तुम्हाला मी एक अगोदर सांगितलेलं आहे बघा की आपली स्टेप नंबर 1 काय आहे की आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढत असतो. का काढत असतो? स्टेप नंबर 1 मध्ये ॲव्हरेज प्रॉफिट. तर तो ॲव्हरेज प्रॉफिट कसा निघणार, हा 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे, या 5 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करायची आणि याले भागीला 5 करायचं. मग आपल्याला स्टेप नंबर 1चा प्रॉफिट मिळून जाईल. इथं कुठलाही एक्सपेंडिचर मायनस करायचं राहिलेलं नाही, म्हणजे एक्सपेंडिचर मायनस करायची गरज नाही आहे. तर आता मी चला उत्तरात जाऊ आपण. हे बघा स्टेप नंबर 1चं उत्तर इथे दिलेलं आहे. यांनी काय केलेलं बघून घ्या. 5 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे, इथे दिलेलं आहे. इथं उलट दिलं 90, 91, 92, 93, 94, म्हणजे असं वर दिलं, यानं सरळ करून घेतलं. 90, 91, 92, 93 याची प्रॉफिट या 5 वर्षाच्या प्रॉफिटची यांनी सरळ बेरीज केलेली आहे, बघून घ्या या सर्व प्रॉफिटची. ती येते बेरीज 5 लाख रुपये. आणि किती वर्ष एकूण 1, 2, 3, 4, 5, या 5 लाखाला 5ने जर डिवाईड केलं तर 1 लाख ॲव्हरेज प्रॉफिट येतील. बघून घ्या उत्तरामध्ये. हे बघा 1 लाख उत्तर आलेलं आहे आपलं. बघा 5 लाखाला 5ने डिवाईड केलेलं आहे. 1 लाख हा ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे. आता आपली स्टेप नंबर 2, इथं स्टेप नंबर 2साठी तुम्हाला फॉर्म्युला काय लावून दिलेला आहे बघून घेताना, नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. हा फॉर्म्युला पाहून घ्या. कॅपिटल एम्प्लॉईडमध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. पण आता कॅपिटल एम्प्लॉईड मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा बॅलन्स शीट दिलेली असते, तर बॅलन्स शीट दिलेली असते तर ते कॅपिटल घ्यायचं नसते, तर आपल्याला तिथून टॅन्जिबल ॲसेट म्हणजे ॲसेटमधून एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे कंपनीच्या ज्या खऱ्या ॲसेट्स आहेत त्या ॲसेट्समधून बाहेरच्या लोकांची जी देणी असते त्या लायबिलिटी मायनस केल्यानंतर जे पैसे राहते त्याला कॅपिटल एम्प्लॉईड असे म्हणतात.
मग ते कसं काढायचं बघा. तर या ठिकाणी बघून घ्या. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी ॲसेट कोणत्या बिल्डिंग घेतलेली आहे बघा. मशनरी आता बिल्डिंगची प्राईस बघा, त्याने वरची न घेता खाली दिलेली 3 लाख घेतलेली आहे बघा, आहे बरोबर. मशनरीचं प्राईस गणिता वर दिलेलं 2 लाख रुपये आहे, परंतु त्याने खाली म्हटलं होतं की मशनरीचं प्राईस 30,000 कमी होत आहे, म्हणून बघून घे त्याने 1,70,000 घेतलेलं आहे. मी दाखवून देतो तुम्हाला बघा. हे बघा या उदाहरणामध्ये हां बघा, बिल्डिंगचं प्राईस इथं जरी 2,50,000 आहे, परंतु त्याने हे नाही घेतलं, त्याने हे घेतलं 3 लाख रुपये. इथं दिलेले प्राईस, इथले प्राईस घ्यायचे आहे, म्हणजे पद घ्यायचे, परंतु प्राईस इथं सांगितलेले घ्यायचे असतात. मशनरीचं प्राईस बघा, इथं 2 लाख आहे, परंतु त्यानं म्हटलं का मशनरी 30,000 रुपये कमी होत आहे, म्हणून बघा 2 लाखातून 30 गेलं, 170 घेतले होते, बरोबर आहे. आता जसं या अकाउंट रिसिवेबल आहे, याचं काहीच नाही म्हटलं तर मग हीच प्राईस घ्यावं लागेल, किती 60,000 रुपये. स्टॉकचं प्राईस 90च घ्यावं लागेल. फर्निचरचं प्राईस 25 आहे, परंतु तो खाली फर्निचर प्राईस 30 आहे, तर खाली इकडे 30,000 घ्यावं लागेल. कॅश जशां तशी राहील, बँक जशां तशी राहील. आणि एक्सटर्नल लायबिलिटी बघा, क्रेडिटर, टॅक्स हे द्यावं लागते, डिबेंचर पण लोकांचे पैसे द्यावं लागते, डिव्हिडंड डिक्लेअर, हा डिव्हिडंड द्यावचं नसतं लोकांचा, प्रॉफिट नसतं, म्हणजे 3च पदं तुम्हाला इथं मायनस करायचे एक्सटर्नल लायबिलिटीची. तर इंटरनल म्हणजे कोणत्या, शेअर्स कॅपिटल, रिझर्व, डिव्हिडंड आणि प्रॉफिट हे पदं घ्यायचे नाही, सोडून द्यायचे एक्सटर्नल लायबिलिटीमधनं. मग बघा आता कॅपिटल एम्प्लॉयड काढत असताना या ठिकाणी हां बघा 3,02,70 अकाउंट जे आहे तेच घेतलं, स्टॉक जे आहे तेच घेतलं, फर्निचरचं प्राईस वाढलेलं आहे बघा, 25च्या ऐवजी 30 घेतलं इथं, कॅश जशां तशी, हे आले ॲसेट्स. आणि मग लायबिलिटीमध्ये बघा, डिबेंचर म्हटलं तुम्ही घेते, क्रेडिटर घेते म्हटलं, आणि टॅक्स घेते म्हटलं. इथून कॅपिटल सोडलं आहे बघून घ्या लायबिलिटीमधून, डिव्हिडंड सोडलं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोडलेलं आहे. मग काय केलं की ह्या ज्या ॲसेट्स आहे, या ॲसेटमधून या 3 लायबिलिटींची बेरीज इथे येते, यातून हे मायनस केल्यानंतर हे जे राहील याला म्हणतात आता कॅपिटल एम्प्लॉईड. मग हे कॅपिटल एम्प्लॉईड काढल्यानंतर मग आपण जायचं आहे आपल्याला फॉर्म्युला लावासाठी. काय आपला फॉर्म्युला, ॲव्हरेज कॅपिटल मल्टिप्लाय बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. हे बघून घ्या, कॅपिटल एम्प्लॉईड किती आपलं 6,55,000 हे बघा, आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12% म्हटलेल्याचं उदाहरणामध्ये शो करून दाखवतो तुम्हाला. हे बघा 12% म्हटलेलं आहे, आणि मग म्हणून आपल्याला आता इकडे यावं लागेल. हे बघा हां आपलं 6,50,000 कॅपिटल एम्प्लॉयड आलेलं आहे, त्याच्यावर आपण 12% काढणार, म्हणजेच नॉर्मल प्रॉफिट आपला 78,600 रुपये निघणार. आणि मग तिसरी स्टेप आता सुपर प्रॉफिट आपला कसा निघणार, तर ॲव्हरेज प्रॉफिट आपला 1 लाख निघाला होता. हे बघा ॲव्हरेज प्रॉफिट आपला 1 लाख निघाला होता, आणि मग या ॲव्हरेज प्रॉफिटमधनं हा जो आलेला प्रॉफिट आहे आपला कोणता, नॉर्मल प्रॉफिट 78,600, तो 1 लाखातून मायनस करायचा, म्हणजे 21,400 हा का निघेल आपला सुपर प्रॉफिट निघेल. त्याच्या आधारावर व्हॅल्यू ऑफ गुडविल काढू, सुपर प्रॉफिट इंटू 3, म्हणजे 21,400 गुणिला 3 जर करू, कारण 3 इयर म्हटलेलं आहे किंवा 3 टाइम्स म्हटलेलं आहे, म्हणून 64,200 रुपये व्हॅल्यू ऑफ गुडविलचं व्हॅल्यू निघणार तुमचं. अशा प्रकारे ह्याचे 3 उदाहरणं झालेले आहे या मेथडचे. हां आता मी काही छोटे उदाहरण घेतलेले आहे ते पण सांगून देतो, पण ते पहिल्या मेथडचे बॅलन्स शीटवाले नाही, सरळ साधेच उदाहरण आहे जे तुम्हाला विचारू शकते याच्यासाठी, म्हणून 1, 2 आणि अजून 3 उदाहरणं घेतले, 3 किंवा 4 उदाहरणं आहे, ते पाहून घेऊ आपण पटापट, लवकरच सॉल्व्ह होईल ते. आता बघा या उदाहरणात त्यांनी का म्हटलेलं आहे बघून घ्या. फॉर्म्युले तेच राहणार आहे आपले, काही स्टेप त्याच आहे, पण तो या उदाहरणात फॉलोविंग पर्टिक्युलर आर अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ द बिझनेस करिअर ऑन बाय द श्री चंद्रकांत. कॅपिटल एम्प्लॉयड दिलेला आहे 5 लाख रुपये, ॲव्हरेज प्रॉफिट काढून दिलेलं आहे या उदाहरणात 1,15,000 बघून घ्या. आता काढायचं नाही तुम्हाला, काढून दिलं आहे, ॲव्हरेज प्रॉफिट म्हटलेलं आहे बघून घ्या. रेट ऑफ रिटर्न 12% किती टक्के म्हटलेलं आहे रेट ऑफ रिटर्न बघून घ्या, 16% म्हटलेलं आहे रेट ऑफ रिटर्न, म्हणजेच या 16% म्हटलेलं आहे
सॉरी मार्केट रेट ऑफ रिटर्न आणि रेट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हे इन्व्हेस्टमेंट इन बिझनेस 2%. म्हणजेच याचा अर्थ तुमचं तुम्हाला मार्केटकडून 12 आणि तुम्ही रेट्स घेतले त्याच्यामध्ये 2%, एकूण 16 आणि 2 18% हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न झालेला आहे. तर आता बघा सरळ इथं आपली स्टेप नंबर 3 लागू पडणार आहे. कारण या उदाहरणात बघा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ॲव्हरेज प्रॉफिट तुम्हाला काढून दिलेला 1,15,000. त्याच्यानंतर 5 लाखावर 18%, ह्या 5 लाख कॅपिटलवर 18% बघा, 5 लाखावर 18% ॲव्हरेज. हा कोणता प्रॉफिट राहीन? हा पहिलावाला जो प्रॉफिट होता हा ॲव्हरेज प्रॉफिट आणि हा नॉर्मल प्रॉफिट आहे. हा हे बघून घ्या 90,000 रुपये कशावर काढलेला आहे? 5 लाखावर 18%. तर यामधून म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिटमधून नॉर्मल प्रॉफिट मायनस केलं तर सुपर प्रॉफिट किती राहील? मग 25,000 राहील. आणि मग त्याने किती म्हटलेलं बघून घ्या, गुडविल 4 इयर म्हटलेलं आहे. तर 25,000ला 4ने मल्टिप्लाय केलं तर 1 लाख रुपये उत्तर येतील. तर अशा प्रकारे हे शॉर्टकटमधलं छोटंसं लहानचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचं एक उदाहरण आहे बघा की या उदाहरणात द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज गिवन. ॲव्हरेज कॅपिटल दिलेलं आहे तुम्हाला बघा 12 लाख रुपये. याचं कुठं काम पडेल? स्टेप नंबर 2मध्ये. त्याच्यानंतर कंपनी डिक्लेअर्ड डिव्हिडंड किती म्हटलेलं आहे? 15% डिव्हिडंड डिक्लेअर्ड केलेलं आहे. आणि 3 इयरचा प्रॉफिट किती दिलेला आहे तुम्हाला? पण शेअर्स मात्र 20 रुपये. तर हे डिव्हिडंडने सांगतो समजून. 3 वर्षाचा कॅपिटल किती आहे तुमचा? 1, 2, 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला. तर याच्यातून तुम्हाला आता कोणता आणि आफ्टर टॅक्स आहे तर याच्यातून तुम्हाला या प्लस करावं लागेल ना, डिवाइड बाय 3 करावं लागेल. असं केल्यानंतरच तुमचं ॲव्हरेज प्रॉफिट निघेल. चला उत्तरामध्ये हां हे बघून घ्या. आणि गुडविल किती म्हटलेलं आहे बघून घ्या. गुडविल ऑफ द बेसिक 5 इयर परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. ठीक आहे. हिच्या टोटल प्रॉफिट तुम्हाला 3 प्रॉफिट जोडा म्हटलं मी, त्यांना 3 केलं तर हे तुमचं नॉर्मल प्रॉफिट ॲव्हरेज प्रॉफिट निघालेलं आहे. आणि तिथं बा डिव्हिडंड तुम्हाला 15% दिलं होतं. पहा या उदाहरणात याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणतात. डिव्हिडंड डिक्लेअर्ड झाला होता हे बघा 15%. म्हणून हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न या कॅपिटलवर काढायचा आहे तुमच्या. तर आता स्टेप नंबर पहिली झाली, प्रॉफिट जोडला, प्रॉफिटवर डिवाइड बाय 3 केलं, हे स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 12 लाखाचं कॅपिटल होतं त्याच्यावर 15% म्हणजे हा सुपर प्रॉफिट निघाला स्टेप नंबर 2. आणि मग 12 लाखावर 15% 1,80,000 हा 2,07,000. स्टेप नंबर 3 सुपर प्रॉफिट म्हणजे या प्रॉफिटमधनं हा प्रॉफिट मायनस करायचा म्हणजे हा सुपर प्रॉफिट निघेल. आणि मग गुडविल काढताना 5ने मल्टिप्लाय करायचं या सुपर प्रॉफिटला म्हणजे गुडविल निघेल. अशा प्रकारे तुमचे हे उदाहरण आहे. त्यानंतर तुम्हाला मी हे उदाहरण 22 नंबरचं तुमच्यासाठी ठेवून देतो आहे, तुम्ही करून बघ जा. आणि याचं उत्तरसुद्धा तुम्हाला बघा, हे 22 नंबरचं उदाहरण लिहून काढजा तुम्ही. आणि याचं उत्तर पण आहे इथं बघा. आता तुम्ही स्वतः करून बघायचं. हे प्रॉफिटचं बेरीज करायची बघा. याचं स्टेप नंबर 1 या प्रॉफिटची बेरीजनं 5नं डिवाइड केलं. त्याच्यानंतर या उदाहरणात कॅपिटल एम्प्लॉईड किती आहे बघून घ्यायचा, 4 लाख आहे. रेट नॉर्मल रेट 10% आहे. चला पाहूनच घेऊ. मग इकडे या उत्तरावर. हां हे बघा तुमचा 4 लाखावर 10% 40,000 आलेला आहे. आणि 44,000मधून मग पुन्हा 40,000 गेले तर राहील किती तुमचे 4,000 राहील. आणि या 4नं मल्टिप्लाय 3नं केलं तर 12,000 उत्तर येईल. यानंतर तुम्ही आता पुढचा उदाहरण बघून घ्या. याच्यामध्ये तसंच आहे बघून घ्या. हा प्रॉफिट आहे 4 वर्षाचा, परंतु यामध्ये एक लॉस आहे म्हणून या एका तिघांची बेरीज होतील स्टेप नंबर 1मध्ये आणि हा 10,000चा लॉस मायनस होतील. इथे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 8 आणि 2 10% होणार. ह्या 8 आणि 2 10%. पण याच्यात लक्षात घे जा की या 4 वर्षामध्ये हे 18,000 रुपये मायनस करायचे राहिलेले आहे. भाग दिल्यानंतर मायनस करायचं असेल तर फक्त 18 मायनस करावं लागेल. आणि जर भाग देण्याच्या पूर्वी मायनस करायचं असेल तर मग 1 2 3 18 गुणिले 4 मायनस करून करावं लागेल. मग अशा प्रकारचे 2 मेथड्स आहे. इथे कॅपिटल एम्प्लॉईड 2,50,000 आहेत. आता याचं उत्तर चला आपण गुडविल किती म्हटलेलं आहे बघून घ्या. तुमच्या उदाहरणात इथं गुडविल तुम्हाला दिलेले आहे. गुडविल 3 इयर परचेस ऑफ सुपर प्रॉफिट म्हटलेलं आहे.
आता इकडे या, हे बघून घ्या तुमचं सुपर प्रॉफिट. पहिल्या अगोदर आपण कॅल्क्युलेशन इथलं हे बघा 3 वर्षाचा प्रॉफिट इथं त्यांनी जोडलेला आहे. 1 2 3 आणि ह्या लॉस मायनस केलेला आहे बघा, -10,000 आहे. याला भागेला 4 केलेला आहे. आता हे भाग दिल्यानंतर हे बघून घ्यायचं, इथं आपण या गणितात तसं केलं, भाग दिल्यानंतर मायनस करत आहे तो 18,000च मायनस करत आहे. जर हे भाग देण्याच्या पूर्वी मायनस केलं असतं तर 18 गुणिले 4 करून मायनस केलं असतं ना, मग 4ने भाग दिलं असतं. जर भाग दिल्यानंतर मायनस करायचं असेल तर एकाच वर्षाचं मायनस करावं लागेल, आणि भाग देण्याच्या पूर्वी मायनस करत असेल तर मग त्या संख्येला 4 म्हणजे त्या जेवढी वर्ष आहे तेवढ्या वर्षाने गुणाकार करून मायनस करत असते. तर आता इथे एकच मायनस केलं आहे, तर म्हणून या भाग दिल्यानंतर मायनस केलं, मग 18च माहिती एवढा आला तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट. मग नॉर्मल प्रॉफिट बघा, इथं 2.5 लाख रुपये तुमचं कॅपिटल आहे बघून घ्या, आणि याच्यावर 10% म्हटलेलं आहे मी तुम्हाला, इथं 10%, 2.5 लाखावर 10% 25,000, म्हणजे 39,750 मधून 25,000 जर गेले तर तुमचा सुपर प्रॉफिट निघेल. इथं आलेलं उत्तर सुपर प्रॉफिटचं बघा, 39,750 मधनं 25 मायनस गेले तर 14,750 येतील. आणि मग गुडविल सुपर प्रॉफिट मल्टिप्लाय बाय 5 इयर म्हटलेलं आहे. अशा प्रकारे तुमचं हे उत्तर येतील. तर या पद्धतीचं सुपर प्रॉफिट ही दुसरी मेथड्स आहे. या मेथड्सवरच तुम्हाला जास्तीत जास्त गणित विचारलं जाईल. त्यानंतर ॲन्युटी मेथड्स आहेत, ती थोडी सोपी आहे. आणि कॅपिटलाइज मेथड म्हणजे ज्याला सुपर प्रॉफिट मेथड्स गणित करता येते त्यालाच ॲन्युटी मेथड येते, कारण ॲन्युटीसुद्धा हा सुपर प्रॉफिटचीच काढल्या जात असते, आणि कॅपिटल मेथडसुद्धा ही सुपर प्रॉफिटचीच केल्या जात असते. आणि म्हणून मी ॲन्युटी मेथडमध्ये 2-3च एक्झाम्पल टाकलेले आहे आणि कॅपिटलमध्ये 2च टाकलेले आहे, कारण आपल्याला सुपर प्रॉफिटची 5-6 उदाहरणं यासाठी घेतलेली आहे. परंतु तुम्ही हा व्हिडिओ समजतपर्यंत वारंवार त्याला कॅल्क्युलेशन समजूनच गणित करून बघा. जर सुपर प्रॉफिट तुम्हाला गणित करता आलं गुडविलचं, तर मग ॲन्युटीचं पण करता येईल आणि कॅपिटल एम्प्लॉयडीचं करता येईल. ओके, थँक्यू.